शेअर मार्केट ही गोष्ट सरळ रेषेत कधीच वर जात नाही. जर रिटर्न्स हवा असेल तर रिस्क ही घ्यावी लागते. सामान्य गुंतवणूकदार जो तो घाबरतो या अस्थिरतेला. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही ब्राईट स्पॉट्स आहेत. म्हणजे एखादी चांगली कंपनी जर कमी किमतीमध्ये मिळत असेल तर ती घ्यावी या काळामध्ये. भारतीय शेअर बाजाराचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. कमोडिटीजला चांगले दिवस आलेले आहेत. तर मला फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये काय फरक आहे? की आपल्याला जर लॉंग टर्म गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला फंडामेंटल अनालिसिसकडे जास्त लक्ष द्यायचं. फ्युचर आणि ऑप्शन बद्दल पण तरुणांमध्ये खूप उत्सुकता आहे, कारण त्याच्यामध्ये पटकन पैसे मिळतात. आपण ट्रेडिंगवरती ज्याला मराठी भाषेत सट्टा खेळणं म्हणतो त्या पद्धतीचा सट्टा खेळू शकतो. ओके, पण त्यासाठी म्हणून आपल्याला प्रचंड अनुभव हवा. नमस्कार मंडळी, लोकमत मनी.com च्या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. मंडळी, गेले काही महिने आपण बघतोय शेअर मार्केट ज्या पद्धतीने गडगडत आहे. सेन्सेक्स निफ्टी कुठे होता आणि तो कुठे आलाय हे सगळं बघितलं तर थोडंसं भीतीदायक वातावरण आहे. अनेक गुंतवणूकदार तर ते ॲप उघडायला पण घाबरतात की किती लॉस झालाय, काय झालंय हे बघायची पण त्यांची इच्छा होत नाहीये. तो जो बुल आहे तो काही केल्या धावायच्या मनस्थितीत नाहीये का काय परिस्थितीत नाहीये, काही कळत नाहीये. तर या सगळ्यातून या सगळ्या पडझडीमागची कारणं काय आहेत आणि भारतीय शेअर बाजार कधी सावरेल या संदर्भात आज आपण आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत संदीप वाळुंज सर. तर सगळ्यात आधी सर स्वागत तुमचं. मोतीलाल ओसवाल ग्रुप आहे तर त्याचे चीफ मार्केटिंग ऑफिसर संदीप वाळुंज आहेत आणि गेली 18-19 वर्ष या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. तर त्यांच्याकडून आपण समजून घेऊया हा सगळा विषय. सर, सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की सेन्सेक्स 1 लाखापर्यंत जाईल असं एक चित्र निर्माण झालं होतं, तर आता क्या से क्या हो गया टाईप परिस्थिती आहे. तर याच्या मागे काय कारणं आहेत ते समजून घ्यायला आवडेल. जरूर. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट आपल्या दर्शकांनी लक्षात ठेवायला हवी की शेअर मार्केट ही गोष्ट सरळ रेषेत कधीच वर जात नाही. ओके, किंबहुना मी असं म्हणेन की सरळ रेषेमध्ये वर जाणाऱ्या ज्या गुंतवणुका असतात ज्यांना आपण ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट्स म्हणतो त्या 7-8% जास्त परतावा देत नाहीत. बरोबर. ओके, कारण आमच्या क्षेत्रामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रिस्क असेल तर रिटर्न्स असतात. जर रिटर्न्स हवा असेल तर रिस्क ही घ्यावी लागते. आता झालंय असं की गेले एक साधारण 4-5 वर्ष असं कंटिन्युअस बुलरन असला करोनानंतर. त्याच्यामुळे लोकांना आपली सवय आपली सुटलेली आहे की वर खाली मार्केट होतं हे आपल्या विस्मरणात गेलेली गोष्ट आहे. म्हणून आपल्याला थोडंसं जरा हे ॲडजस्ट व्हायला त्रास होतोय. परंतु ही अतिशय नॉर्मल गोष्ट आहे शेअर मार्केटचा. जर तुम्ही विचार केला, मी जेव्हा गुंतवणूक करायला सुरुवात केली त्यावेळेला सेन्सेक्सचा 3,500 होता. आज आपण 75,000वरती आहोत. ओके, आणि ही सरळ रेषा नव्हती, कधीच नसणार आहे. जसं मेडिकल क्षेत्रामध्ये सरळ रेषा जर मॉनिटरवर दिसली तर तो मृत्यू असतो, तसं आमच्या क्षेत्रामध्ये सरळ रेषा ही धोक्याची सूचना आहे. ओके, सो पहिली गोष्ट ती आहे. दुसरी गोष्ट काय झालं तर 3-4 असे वक्री ग्रह एकदम आपल्या सेन्सेक्सवरती आले. त्याच्यामधले काही भारताच्या परिस्थितीमुळे आहेत. म्हणजे आपला GDPची ग्रोथ मंदावली. साधारण सप्टेंबर-डिसेंबरचे जे क्वार्टर होतं त्याच्यामुळे जे आकडे आले ते थोडेसे निराश करणारे होते. त्याच कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये व्याजदर वाढले. ओके, आणि बराचसा स्पेक्युलेटिव्ह जो इन्व्हेस्टमेंट असते, जे पैशाच्या मागे धावणारी जी परदेशी गुंतवणूक असते, FII मनी जो असतो तो अतिशय चंचल असतो. तर जर अमेरिकन डॉलरमध्ये जास्त व्याज मिळत असेल तर ते थोडंसं काढता पाय घेतात. आणि त्याच वेळेला चायनाने एक स्टिम्युलस अनाऊन्स केली होती, तुमच्या लक्षात आलं असेल तर. आणि त्याच्यामुळे लोकांनी असा विचार केला की चायनामध्ये, आणि बऱ्याच 2-3 वर्षांपासून चायनामध्ये मंदी चाललेली आहे. तर त्या सगळ्या दुष्टचक्राचा परिणाम असा झाला की FIIsनी पैसा काढला भारतात आणि काही तिकडे परत गेला, काही चायनामध्ये डायव्हर्ट केला गेला. त्याच कालावधीमध्ये आपल्या उद्योगधंद्यांची जी प्रॉफिट गुणोत्तर ज्याला म्हणतात ते कमी झालं. म्हणजे साधारण 23-24 आर्थिक वर्षामध्ये आपला प्रॉफिटेबिलिटी साधारण निफ्टी 50 कंपन्यांची जर पकडली तर 20% आसपास होती. ती कमी होऊन 4% आली या पहिल्या 3 महिन्यामध्ये 24-25 आर्थिक वर्षाच्या. तर या सगळ्यांचा परिणाम म्हणून एकंदरीत FIIs परत गेल्या, कारण त्यांची एक ठराविक गणित असतात, ते शॉर्ट टर्म पैसा असतो. त्यामुळे जिथे त्यांना शॉर्ट टर्म फायदा दिसेल तिकडे ते पळतात.
त्या बरोबर आपले GDPचं म्हणा किंवा आपल्या कंपन्यांच्या जे आर्थिक परतावा आहे तो कमी झाला असल्यामुळे असा सगळ्यांचा एकंदरीत परिणाम झालेला आहे. त्यानंतर जागतिक घटना आहेत. ट्रम्प नी आपल्या पद्धतीने आता विचारणार होतो की तिकडून पण वक्री झालाय का तो पण ग्रह? तो ग्रह पण वक्रीच आहे. जोपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर होत नाहीयेत तोपर्यंत थोडंसं अस्थिरतेचं वातावरण आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही ब्राईट स्पॉट्स आहेत. आय एम शुअर आपल्या वाचकांना माहितीच असेल की या कालावधीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की बाय ऑन डिप्स अशी एक स्ट्रॅटेजी सगळे लोक सगळे तज्ज्ञ आपल्याला सांगतील. म्हणजे एखादी चांगली कंपनी जर कमी किमतीमध्ये मिळत असेल तर ती घ्यावी या काळामध्ये. कारण बेसिकली मार्केटमध्ये सेल लागलेला आहे. जसं बाजारपेठेमध्ये सेल लागलेला असतो त्यावेळेला आपण जास्त खरेदी करतो. आमच्या बाजारपेठेमध्ये जेव्हा सेल लागतो तेव्हा लोक कमी खरेदी करतात. तर हे खरेदी करायची वेळ आहे. पण कुठल्या कंपन्या किंवा कुठले म्युच्युअल फंड्स जे ब्लू चिप किंवा चांगल्या लार्ज कॅप्समध्ये इन्व्हेस्ट करतात अशा पद्धतीचे कमॉडिटीजला चांगले दिवस आलेले आहेत. आपण म्हणालात की सेन्सेक्सची वाट लागली, पण सोन्याचं सोनं झालंय हे सुद्धा आपण पाहायला हवं. सोना, चांदी, कमॉडिटी जिन्नस ज्याला म्हणतात त्यांनाही चांगले दिवस आलेले आहेत. तर असं मार्केट हे नेहमी अशाच पद्धतीने चालत असतं आणि हे त्याची कारणं जी आहेत ही अशी आहेत. साधारण ही जी अस्थिरता आहे कुठेतरी एक म्हणजे सामान्य गुंतवणूकदार जो तो घाबरतो या अस्थिरतेला, तर ती ओळखता येते का? काही संकेत असतात का त्याचे आणि ती कशी साधारण आपण ओळखली पाहिजे किंवा त्याचे संकेत कसे आपल्याला कळले पाहिजे? 2-3 गोष्टी तर मी ऑलरेडी सांगितल्यात. पहिली गोष्ट ही कंपन्यांच्या फायद्याचं जे प्रमाण असतं ते आपल्याला दर क्वार्टरला पेपरमध्ये वाचायला मिळतं. ते डिक्लेअर होतं. जर आपल्याला कंपन्यांची नफाप्राप्ती कमी होताना दिसली तर तो एक धोक्याचा संकेत असतो. त्यानंतर भारताची GDPचा ग्रोथ जो आहे तो जर वरखाली व्हायला लागला तर थोडंसं धोक्याचं कारण असतं. व्याजदर हे ज्या वेळेला जास्त असतात त्यावेळेला ती एक धोक्याची घंटा असते. US व्याजदरांचं म्हणतो मी. भारताचे व्याजदर कमी ज्याला जेवढ्या प्रमाणात व्हायला हवे होते तेवढे झाले नाहीत. तर ते झाले असते तर तिने एक स्टिम्युलस मिळाला असता. त्यानंतर राजकीय परिस्थिती पाहावी लागते. निवडणुका कधी आहे त्या संदर्भात त्या अनुषंगाने कुठले खर्च जास्त होणार आहेत. जागतिक शांतता किंवा युद्धे, भूराजकीय परिस्थिती अशा गोष्टी पाहाव्या लागतात. आणि एक या सगळ्यांचा एक इंडेक्स आहे भारतामध्ये, त्याला VIX म्हणतात, व्हॉलेटिलिटी इंडेक्स. तो जर आपण पाहिला तर अगदी लगेच आपल्याला समजतं की बाजाराची मानसिकता किंवा ज्याला म्हणायचं टेम्परमेंट थोडंसं हे डावाडोल आहे. आणि त्या कालावधीमध्ये आपण मग लार्ज कॅपचा आश्रय घेणं कधीही चांगलं. ओव्हरऑल आता तुम्ही जे सांगताय ते ऐकलं सगळं, तर मग अभ्यास करून या क्षेत्रात उतरायला पाहिजे किंवा गुंतवणूक करायला पाहिजे असं हे क्लिअर आहे. पण आज असं बघतोय आपण की टिप्स देणारे खूप जण झालेत आणि त्या फॉलो करणारे पण खूप जण झालेत आणि त्यातल्या मग बऱ्याचशा चुकीच्या असतात किंवा त्याच्यामध्ये नुकसान खूप होतं. मी खास करून कोविड नंतर जे मार्केट वरती गेलं त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल, आपण म्हटलं की अपेक्षा सतत काहीतरी चांगलंच मिळेल किंवा प्रॉफिट होईल अशी अपेक्षा एक तरुणाईमध्ये आहे. तर अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं मग? अतिशय सुंदर प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्ही आधी बोललात त्याच्याविषयी मी थोडंसं सांगतो. असं झालंय की आजकाल आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये ह्या सोशल मीडियाच्या उदयानंतर जाणकारांचं असं पीक आलेलं आहे. प्रत्येक गोष्टीवरती जाणकार आहेत. पूर्वी फक्त क्रिकेट या विषयावरती जाणकार असायचे है ना. सचिन तेंडुलकर नेमकं काय चुकतंय हे सांगणारे माझ्या वाटतं 150 कोटी लोक कुठल्याही क्षणाला आपल्याकडे होते की नाही. तर त्यासारखीच परिस्थिती शेअर मार्केटची म्हणा किंवा प्रत्येक क्षेत्राची तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आपण कुणाचं ऐकतोय आणि त्याला आपण म्हणजे बेसिकली आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागेल. म्हणजे जसं आपलं एखादा आजार असेल तर आपण चांगल्या डॉक्टरकडे जातो आणि बाकी कुणाचं ऐकत नाही. आता त्या आजारावरती पण सल्ला देणारे बरेच असतात पण आपण तज्ज्ञाचंच ऐकतो. तशा पद्धतीने आपण आपली एक मोजपट्टी तयार केली तर फार फायदा होऊ शकतो. कारण आजकाल असं अतिशय वाणीने काय वाटेल ते सांगणारे लोक खूप झालेले आहेत. सो एक पहिली गोष्ट ती आहे. दुसरी गोष्ट कुणाकडे आपण अभ्यास काय करायचा. ओके, आपण अभ्यास या करायचा त्या 3-4 गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. पहिली गोष्ट, जर आपण शेअर्समध्ये किंवा स्टॉक्समध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करत असू तर आपण कुठली कंपनी घेतोय हे म्हणजे एखाद्याशी लग्न करणे एवढं म्हणजे फ्रॉम द लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह महत्वाची गोष्ट आहे.
की या कंपनीचा पार्श्वभूमी काय आहे, डायरेक्टर्स कोण आहे, प्रमोटर्स कोण आहे, मॅनेजमेंट काय करतंय, त्यांच्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहे, त्याच्यामध्ये स्पर्धा किती आहे, परदेशी त्यांना स्पर्धक किती आहेत, जर हे निर्यात आयात याच्यामधले जर तुमच्या टॅक्सेस टॅरिफचा जर काही बदल झाला तर यांची काय परिस्थिती होऊ शकते, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि जर हे करण्या एवढा वेळ नसेल किंवा आपल्याला तेवढं ज्ञान नसेल तर आपण आयदर एक्सपर्ट्सचं म्हणणं ऐकायला हवं किंवा मग म्युच्युअल फंड सारख्या क्षेत्रामध्ये जायला हवं. म्युच्युअल फंडामध्ये काय असतं की तुम्ही आणि शेअर्स यांच्यामध्ये एक तज्ज्ञांची एक समिती असते, ओके, ज्यांना फंड मॅनेजमेंट कमिटी म्हणतात किंवा फंड मॅनेजर्स इनपुट म्हणतात. त्यांच्याकडे ॲनालिस्ट असतात, फंड मॅनेजर्स असतात, ते तुमच्यासाठी निर्णय घेऊ शकतात. तर ही एक दुसरी संधी आपल्यासाठी आहे. परंतु पहिला अभ्यास आपल्याला हा कंपन्याचा करायला हवा. दुसरा अभ्यास आपल्याला एकंदर देशाच्या आणि जगाच्या आर्थिक परिस्थितीचा एक साधारण आपल्याला एक अंदाज यायला हवा की काय होतंय, कुठे चाललेत पैसे, किंवा जर चायनाने आपल्याला स्टिम्युलस दिलं FIIs ना तर ते जाणार तिकडे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात किंवा अनुभवाने माहिती असायला हवी. तिसरी गोष्ट, कुठल्याही तज्ज्ञाचं म्हणणं ऐकण्यापूर्वी आपण थोडंसं बघायला पाहिजे की या माणसाला किती अनुभव आहे, यांनी किती उन्हाळे पावसाळे पाहिलेत, ज्यांना आम्ही मार्केट सायकल्स म्हणतो. ओके, जसं तुमच्या लक्षात असेल 2008 साली एक सायकल आलं होतं, त्यानंतर करोनाच्या कालावधीत एक सायकल आलं, अशी किती सायकल्स तुम्ही पाहिलेली आहेत. तसं जर या गोष्टींचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर आपल्याला समजेल की ज्याला माहिती आहे मार्केट, ते सगळे लोक तुम्हाला हेच सांगतील की मार्केट ही उतार चढाव होणारी गोष्ट आहे, आपण जास्त त्याच्यामध्ये इम्पॅक्ट व्हायची काही गरज नाही. आणि नेहमी आपण लॉंग टर्मसाठी, अनलेस यू आर व्हेरी एक्सपर्ट इन टर्म्स ऑफ शॉर्ट टर्म, आपण लॉंग टर्मसाठी जर इन्व्हेस्टमेंट करत असू तर चांगल्या कंपनीमध्ये दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक ही फायदेशीर वाढतानाच दिसते. अर्थात त्याला वेळ द्यावा लागतो. आता तुम्ही एक मला कंपन्यांचं ओव्हरऑल परिस्थिती काय असते त्याचा अभ्यास करायला पाहिजे म्हणाल, तर मग हा फंडामेंटल अनालिसिस याला म्हणू शकतो आपण. तर मला फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये काय फरक आहे हे समजून घ्यायला आवडेल, आणि त्यातला साधारण कोणता बरोबर असतो किंवा कोणत्याचा जास्त विचार करायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट करताना, याच्याबद्दल थोडंसं समजून घ्यायला आवडेल. जरूर. आपण मगाशी क्रिकेटचं उदाहरण घेतलं, आपण तेच उदाहरण जर कंटिन्यू केलं तर क्रिकेटमध्ये असतं की एक त्याचा क्लास, प्लेयरचा क्लास, त्याचं टेक्निकल परफेक्शन आणि एकंदरीत कारकीर्द कशी आहे, आणि एक दुसरी गोष्ट असते त्याला फॉर्म म्हणतात की सध्या फॉर्मात आहे का नाही. ओके, हाच म्हणजे ढोबळ मनाने सांगायचं झालं तर हा फरक आहे. ओके, फंडामेंटल अनालिसिसमध्ये आपण सगळ्या गोष्टींचा मूलभूत अभ्यास करतो की कंपनीचे लॉंग टर्म परिस्थिती काय आहे, त्यांचे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचे स्पर्धक कोण आहेत, मॅनेजमेंटची क्वालिटी काय आहे वगैरे वगैरे, उत्पादकता किती आहे, त्याचे प्रॉफिटेबिलिटी किती आहे वगैरे वगैरे. आणि टेक्निकल अनालिसिस हा साधारण फॉर्म पाहतो की सध्या ही कंपनी गुंतवणूकदारांची लाडकी आहे का. बऱ्याचदा आता तुम्हाला असं वाटेल की असं कसं, म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये फरक का आहे, तो बरोबर असतो. किंवा कधी कधी विराट कोहली सारखा खेळाडू सुद्धा फॉर्ममध्ये नसतो. अर्थात आणि तुम्ही जर एक्सपर्टला विचारलं तर एक्सपर्ट म्हणतो की इट जस्ट वन कपल ऑफ इनिंग्ज अवे, हिज फॉर्म इज जस्ट कपल ऑफ इनिंग्ज अवे. आणि आपल्याला असं वाटतं की हे लोक, यांना फारसं माझ्या एवढं क्रिकेट समजत नाही, उगाच त्याला खेळवतायत, आणि मग तो 2 सेंचुरी मारतो आणि आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देतो. तर तो आहे फंडामेंटल. आणि टेक्निकलमध्ये सध्याचा कल काय आहे, त्याच्यामध्ये आम्ही प्राइसची मुवमेंटचा चार्ट पाहतो, व्हॉल्युम्स पाहतो, आणि त्याच्यामध्ये पण असं समजतं की म्हणजे बऱ्याचदा त्या गोष्टी हातात हात घालूनच चाललेल्या असतात. पण कधी कधी अशी एखादी चांगली कंपनी असते की PSU स्टॉक्स जे आहेत, आता सध्या त्यांना चांगले दिवस आहेत, पण बराच असा कालावधी होता की अतिशय चांगली कंपनी परंतु त्यांचा मोमेंटम नव्हता, त्यामुळे टेक्निकली इट वॉज नॉट अ राईट पिक. तर आता हे कुठला चांगला त्याच्यामधला, त्याचं असं आहे की आपल्याला जर लॉंग टर्म गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला फंडामेंटल अनालिसिसकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. आपल्याला जर शॉर्ट टर्म गुंतवणूक करायची आहे, म्हणजे साधारण डे ट्रेडिंग करायचं आहे म्हणा, किंवा एक आठवड्याभरामध्ये आपल्याला पैसा टर्न अराउंड करायचा आहे, तर टेक्निकल कल पाहणं कधीही चांगलं. तर अशा पद्धतीने त्याचा समतोल बघावा लागतो. साधारण समजा ट्रेडिंग करायचं असेल एखाद्या व्यक्तीला, तर तो नोकरी सांभाळून किंवा असं बाकी काही उद्योग सांभाळून ते करू शकतो का, मग त्याने स्क्रीनवर बसून राहणं गरजेचं आहे? ट्रेडिंग ही गोष्ट अशी आहे की ट्रेडिंगमध्ये पण बरेच प्रकार आहेत.
आता ट्रेडिंग तुम्हाला काय करायचं, डे ट्रेडिंग करायचं, डेरिव्हेटिव्ह करायचे आहेत, की तुम्ही एक साधारण 2-3 महिन्यासाठी एखादा स्टॉक घेताय किंवा तुम्ही असं म्हणताय की इलेक्शन्स आलेले आहेत म्हणा किंवा काही एक मोठी राजकीय घटना होणार आहे त्याच्याच अनुषंगाने मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर तसं जर असेल तर तुम्ही वेळात वेळ काढून नोकरी धंदा सांभाळून सुद्धा करू शकता. परंतु जर तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर दुसरा पर्याय नाही. हा सुद्धा एक 9:15 ते 3:15 असा जॉब आहे आणि बरेच लोक या क्षेत्रामधले ज्यांनी पूर्ण वेळ याच्यासाठी काम करतात ते बाकीचा नोकरी धंदा ते संध्याकाळच्या वेळेला करतात आणि ह्याच्यामध्ये पूर्ण लक्ष द्यावं लागतं. परंतु एक गुंतवणूक हा एक दुसरा प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला दरवेळेला ट्रेडिंगच करायला पाहिजे असं नाही. गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करायला गेलात तर ती लॉंग टर्म केलेली कधीही चांगली. आणि म्युच्युअल फंड सारखा पर्याय जर तुम्ही निवडला तर तुम्ही अतिशय निशंकपणे आपला बाकीचा व्यवसाय धंदा सोडून म्हणजे करून गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडची पण आता सध्या अशीच अवस्था आहे की सगळे ते तिथे पण जे काही प्रॉफिट दिसत होतं ते कमी झालेलं आहे. तर मग हे जे फंड मॅनेजर मधले आहेत त्यांचे पण चॉईसेस चुकू शकतात असं एक कुठेतरी दिसतं. तर मग अशा परिस्थितीमध्ये थोडंसं म्युच्युअल फंड मधून पण बाहेर पडावं का, परत आपल्या पारंपरिक एफडी आणि आरडी कडे जावं का, असा पण विचार मनामध्ये येतो. तर त्याच्याबद्दल काय तुमचं मत? त्याचं असं आहे की अगेन तुम्हाला कुठल्या तुमची गुंतवणूक करण्यामागची कारणं काय आहेत किंवा तुमचं उद्दिष्ट काय आहे. तुमचं जर उद्दिष्ट शॉर्ट टर्म मध्ये नफा कमवणं असेल तर मग त्या पद्धतीचा म्युच्युअल फंड तुम्ही घ्यायला हवा. अर्थात म्युच्युअल फंडामध्ये जर तुम्ही आर्बिट्राज म्युच्युअल फंडामध्ये असाल तर तुम्हाला एक 7-7.5% परतावा मिळतो. पण आपल्या उद्दिष्टाशी निगडीत आपण जर फंड सिलेक्ट केला तर आपल्याला त्याच्यामध्ये वाढ होते असंच दिसतं. किंवा तुम्ही गोल्ड किंवा कमॉडिटीजमध्ये असाल तर ते फंड पण अतिशय चांगली कामगिरी करत आहेत. परंतु जर तुम्ही शॉर्ट टर्म फंड इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणा किंवा मिड कॅप किंवा स्मॉल कॅप अशा क्षेत्रामध्ये जर गुंतवणूक केली असेल, किंवा झालं काय की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 4-5 वर्ष अशा मार्केट वरती गेल्यामुळे सगळे लोक अगदी छाती ठोकपणे स्मॉल कॅप मिड कॅप अशा पद्धतीच्या फंडांमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. तर त्याचं सायकल हे जे आहे ते अतिशय विचित्र सायकल आहे. म्हणजे ते अतिशय वर जाईल त्यावेळेला अतिशय जास्त वर जाईल आणि जेव्हा खाली जाईल त्यावेळेला त्यांना डीप ते खाली जातं. तर आपण त्याच्या निगेटिव्ह सायकलमध्ये आहोत आणि ते सुधारायला वेळ लागेल ही आपल्याला जाणीव असायला हवी. तर ती नसेल तर मग आपल्याला फंड मॅनेजरची चूक दिसते. पण ती तसं नसतं, कारण देर इज अ प्रोफेशनल इन्व्हॉल्ड, देर इज अ होल सॉर्ट ऑफ अनालिसिस इन्व्हॉल्ड. तर तो आणि त्यांच्या रेप्युटेशनचाही प्रश्न असतो. त्यामुळे ते कधी चुकीच्या फंडांमध्ये किंवा चुकीच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करत नाहीत. परंतु काही काही वेळेला मार्केटला सावरायला वेळ लागतो. तर तो वेळ आपण त्याला द्यायला हवा. असं म्हणजे एकदम बी लावल्यानंतर लगेच आंबे येत नाहीत, त्याला वेळ लागतो. तर तेवढा वेळ आपण द्यायला हवा, एवढंच मला सांगायचं आहे. मार्केटमध्ये करेक्शन येतं, ते गरजेचं पण असतं असं एक सातत्याने आपण ऐकतो. तर हे करेक्शन म्हणजे नेमकं काय असतं आणि ते किती काळ राहू शकतं किंवा त्याच्यात काय नेमकं काय घडतं करेक्शन येतं म्हणजे? ओके, करेक्शन याचा अर्थ असा की मार्केट हा थोडासा भावनेवर चालणारी गोष्ट आहे. लोक ज्याला फॉरवर्ड पी म्हणतात किंवा काय होणार आहे भविष्यात त्याचा अंदाज घेऊन लोक गुंतवणूक करतात. आपल्याला बऱ्याचदा असं दिसतं ई कॉमर्स वगैरे क्षेत्रामध्ये कंपनी लॉस मेकिंग असते, परंतु त्याचा IPO ओव्हर सबस्क्राईब होते किंवा अतिशय त्याच्या मागे मागणी असते. त्याचं कारण असं असतं की लोकांना 3-4 वर्षानंतरचा प्रॉफिट दिसत असतो. तर हे भविष्याकडे नजर लावून बरेचदा गुंतवणूक होते आणि ज्या वेळेला त्या भविष्याच्या रीडिंगमध्ये जसं फुग्याला टाचणी लावा असं जर एखादी गोष्ट झाली तर मग लोक तितक्याच उत्साहाने परत त्याच्यातनी गुंतवणूक पण काढून घेतात. तर ही जी सायकल जी होती ती बऱ्याचदा अशा पद्धतीची होते की गुंतवणूकदारांनी अतिशय धाडसाने पैसा एखाद्या कंपनीमध्ये टाकलाय आणि काहीतरी निगेटिव्ह न्यूज आली, जसं इंडसइंड बँकेचं झालं, तर त्यावेळेला लोक मोठ्या प्रमाणात पैसे पण काढून घेतात आणि त्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह प्रेशर येऊन तो स्टॉक खाली होतो. तर अशा पद्धतीची कारणं असतात आणि काही भूराजकीय म्हणा किंवा तुमच्या आर्थिक GDPशी निगडीत कारणं असतात. त्या अशा पद्धतीची कारणं असतात त्याच्यामध्ये. एक फ्युचर आणि ऑप्शन बद्दल पण तरुणांमध्ये खूप उत्सुकता आहे, कारण त्याच्यामध्ये पटकन पैसे मिळतात असं एक चित्र आहे. आपल्याला ट्रेडिंग मध्ये जम बसल्यानंतर
आपण ट्रेडिंगवरती ज्याला मराठी भाषेत सट्टा खेळणं म्हणतो त्या पद्धतीचा सट्टा खेळू शकतो. ओके, पण त्यासाठी म्हणून आपल्याला प्रचंड अनुभव हवा, आपली स्टेईंग कॅपॅसिटी हवी आणि टेक्निकल अंडरस्टँडिंग असायला हवं. जसं तुम्ही मगाशी म्हणाला त्याप्रमाणे याच्यामध्ये पैसे काही पट्टीमध्ये जाऊ शकतात. म्हणजे जर तुम्ही स्टॉक्समध्ये जर पैसे गुंतवले तर काही पर्सेंटेजमध्ये तुमचे पैसे कमी होऊ शकतात. त्याच्यामध्ये संपूर्ण भांडवल आणि बाकीची मालमत्ता पण विकण्याची वेळ येऊ शकते. तर ही गोष्ट अतिशय सांभाळून समजून करण्याची आहे. आणि जर आपल्याला या क्षेत्रामध्ये अनुभव नसेल किंवा आपल्याला तयारी नसेल योग्य ती, तर ते करू नये. आणि त्याच्या ऐवजी आपण लॉंग टर्म गुंतवणुकीकडे पाहणं हे कधीही चांगलं. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं किंवा त्याच्यामागचं एक शास्त्र असं आहे की जर तुमच्याकडे 10 ते 15 वर्ष असतील आणि तुम्ही तुमचा पैसा साधारण 12 ते 15% कंपाऊंडिंग होतोय दरवर्षी, अशा पद्धतीने गुंतवला तर बरीचशी स्वप्न आरामशीर साकार होऊ शकतात. त्यासाठी जास्त रिस्क घ्यायची गरज नसते. किंवा टेक्निकली जर असं पाहिलं तर म्हणजे 20-25% रिटर्न्स, पॉसिबल रिटर्न्स आणि व्हेरी हाय रिस्क हे जर पाहिलं तर आपण रिस्क ॲडजस्टेड रिटर्न्स हे तुमच्या रेग्युलर इन्व्हेस्टमेंट्सपेक्षा कमी होऊ शकतात. त्यामुळे बऱ्याचदा जाणकार लोक असा सल्ला देतात की आपण जर या क्षेत्रामध्ये नवीन असाल तर डोळे झाकून इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करा, कारण रिस्क ॲडजस्टेड रिटर्न्स हे त्यांचे बऱ्याचदा अशा धोकादायक गुंतवणुकींच्या पेक्षा जास्त असतात ओव्हर अ लॉंग टर्म. बरोबर. तर या क्षेत्राची जर माहिती नसेल तर आपण उगाच वाटेल तशी रिस्क घेऊ नये. बरोबर. पण याच्यात पण मग असं कोणी गाईड करणारं असतं किंवा आपण मोतीलाल ओसवालच्या माध्यमातून असे काही कोर्सेस किंवा असं काही घेतो की F&O संदर्भात किंवा ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट कशी करावी, काय असे काही कोर्सेस आहेत आपले किंवा मार्गदर्शन? हो, तर मोतीलाल ओसवाल या क्षेत्रामध्ये 2 पद्धतीने आपली मदत करू शकतात. पहिली गोष्ट, आम्ही फुल सर्व्हिस ब्रोकिंग हाऊस आहोत. आपण ब्रोकिंगचा जर विचार केला तर जेव्हा तुम्ही आमच्याकडे डीमॅट अकाउंट खोलता त्यावेळेला तुम्हाला एक ॲडवायझर मिळतो. आणि त्या ॲडवायझरला जर तुम्ही सांगितलं की मला हे F&O जरा समजावून सांगा आणि मला मदत करा, तर त्यासाठी ते तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकतात आणि तुमच्या म्हणजे हाताला धरून तुम्हाला ते चालवू शकतात. परंतु बऱ्याचदा मोह हा माणसाला चुका करायला भाग पाडतो. त्यावेळेला त्या मोहावरती नियंत्रण ठेवायला हवं, ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा आमचे ऑन ग्राउंड ट्रेनिंग प्रोग्राम्स पण असतात. त्यावेळेला आपण ह्यांच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकू शकतो. किंवा आमची स्टॉकहोमो म्हणून एक ऑनलाईन यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरती लाईव्ह ट्रेडिंग सेशन्स घेऊन आमचे जाणकार तुम्हाला कशा पद्धतीने F&O करावं याचाही सल्ला देऊ शकतात. परंतु ही गोष्ट हे T20 क्रिकेटसारखी गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रिस्क भरपूर आहे आणि आपल्याला जर आपली जर तयारी नसेल मानसिक आर्थिक या पद्धतीची, तर या क्षेत्रापासून दूर राहणं चांगलं. म्हणजे अनुभव असेल तरच याच्यामध्ये उतरावं. अनुभव आणि तयारी या दोन्ही गोष्टी. तर तयारी म्हणजे काय की माझ्याकडे माझं घर सुरक्षित आहे, माझ्याकडे माझ्या रिटायरमेंटचे पैसे वगैरे मला जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सुरक्षित आहेत. माझा एक बेस पोर्टफोलिओ चांगला कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड आहे आणि माझ्याकडे त्याच्यापेक्षा आणखीन जास्त एक थोडंसं रिस्क कॅपिटल आहे. ओके, बऱ्याचदा जर तुम्ही HNI, अल्ट्रा HNI अशा गुंतवणूकदारांकडे पाहिलं तर त्यांच्याकडे बऱ्यापैकी रिअल इस्टेट असते, त्यांच्याकडे चांगल्या या मुदत ठेवी वगैरे असतात, एक चांगलासा पोर्टफोलिओ असतो जो लॉंग टर्मसाठी त्यांनी बनवलेला असतो, कमॉडिटीज वगैरे सगळ्या गोष्टी असतात आणि त्यानंतर एक रिस्क कॅपिटल म्हणून एक आणखीन दुसऱ्या खिशामध्ये जे पैसे असतात त्याच्यामधनं लोक हे F&O वगैरे करतात. ओके, आपल्याकडे माहिती नसल्यामुळे लोक असं करतात की अशा उदाहरणं मी पाहिलेली आहेत की म्हणजे 20-25 हजार रुपये पगार आहे आणि माणसाने अशा 2.5-3 लाख रुपयाच्या किंवा 50-60 लाख रुपयाच्या पोझिशन्स घेऊन ठेवलेल्या आहेत. तर मग असं अजिबात करू नये, कारण आपली तयारी नाही असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला माहिती खूप असेल पण जर तुम्ही या पद्धतीने आर्थिक तयारी केलेली नसेल तर ह्या गोष्टीच्या वाटेला जाऊ नये. बरं. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत बरेच जण एक सूत्र सांगतात की बाबा किती पैसे खर्च करायचे, किती पैसे साठवायचे, किती पैसे गुंतवायचे. तर याच्या संदर्भात तुम्ही काही गाईड करू शकाल? म्हणजे साधारण एक आपण विचार करू, एक 50,000 रुपये पगार असलेला माणूस किंवा 1 लाखापर्यंत पगार असलेल्या माणसाने कशा पद्धतीने आपला पोर्टफोलिओ मेंटेन करायला पाहिजे. पोर्टफोलिओ म्हणजे फक्त मार्केट नाही
इन जनरल खर्च, गुंतवणूक आणि एकूणच? हो. तर त्याचं सूत्र साधारण असं आहे की 40-30-30. 40% या पगारच्या ब्रॅकेटमध्ये 40% रक्कम ही आपल्या गरजांवरती आपल्याला खर्च, जीवनावश्यक गरजा ज्या आहेत त्याच्यामध्ये खर्च करायला हवी. बाकीचे 30% जे पैसे आहेत त्या आपल्या हौसामौजासाठी आपण ठेवायला हवेत आणि उरलेले 30% पैसे आपण गुंतवणूक करायला हवी. आणि मग ही गुंतवणूक कशी करायची? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लाँग टर्म आपले गोल्स नक्की करायचे आहेत. म्हणजे मला रिटायरमेंट नंतर पहिल्यांदा पैसे हवेत, किंवा माझं स्वतःचं घर नसेल तर त्या घरासाठी पैसे हवेत, किंवा मला मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी मला तरतूद करायला हवी. तर याला फायनान्शियल प्लॅन म्हणतात, की माझी सगळ्यात महत्त्वाची गरज काय आहे, त्यानंतर दुसऱ्या नंबरची गरज काय आहे, आणि या सगळ्यांचं मी ज्यावेळेला टेक केअर करतो त्यानंतर माझ्याकडे रिस्क कॅपिटल उरू शकतं. ओके, सो त्याची पद्धत ही अशी आहे की पहिल्यांदा तुम्ही एखाद्या जाणकार फायनान्शियल ॲडवायझर समोर बसून आपला फायनान्शियल प्लॅन बनवायचा, की मग माझं सध्या वय किती आहे, मला पगार किती आहे, माझ्यावरती जबाबदाऱ्या काय आहेत, माझ्या लाँग टर्म जबाबदाऱ्या काय आहेत, आणि ज्या मला करायलाच हव्यात अशा गोष्टी काय काय आहेत. याच्यासाठी त्या उतरत्या क्रमाने आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची. म्हणजे माझं जर समजा 20 वर्ष वय असेल तर मला रिटायरमेंट ही जर सगळ्यात मोठी गरज असेल तर त्या रिटायरमेंटसाठी मी साधारण एक 10,000 रुपयाची SIP केली किंवा 15,000 रुपयाची SIP केली, ते सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर माझं घर, माझी मुलं वगैरे वगैरे या गोष्टी. त्यानंतर जे पैसे उरतात त्यातून आपल्याला बाकीच्या हौसमौजेसाठी करणं. म्हणजे अशी बरीच उदाहरणं आमच्याकडे आहेत की साधारण 30 ते 35 वर्ष मन मारून जगणारी माणसं 35व्या वर्षी किंवा 40व्या वर्षी नोकरीचा राजीनामा देऊन बाकीचं उर्वरित आयुष्य आपल्याला जसं पाहिजे तसं घालवू शकतात. किंवा आम्ही असं म्हणतो की आपल्या करिअरच्या सुरुवातीला आपण जितकं जास्त सेव्हिंग्ज कराल, कारण ही एक टाईम रिलेटेड गोष्ट आहे, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ज्याला म्हणतात. म्हणजे जो 5 वर्षामध्ये जे पैसे वाढतात त्याच्याऐवजी 15 वर्षामध्ये जे पैसे वाढतात ते कितीतरी पटीने जास्त असतात. त्यामुळे तुम्ही जर करिअरच्या सुरुवातीला जास्त गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा फायदा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम फार चांगला मिळू शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला रिटायर ॲट 40 वगैरे हल्ली जे म्हणतात तसं करता येऊ शकतं. त्याच्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं. आणि त्यासाठी योग्य त्या वेळेला भावनांना मुरड घालावी लागते आणि ते तशी गुंतवणूक करावी लागते. थोडंसं परदेशी गुंतवणूकदार किती महत्वाचं आहे हे आपल्याला कळतंय. म्हणजे मधल्या काळात झालं काय की आपल्याकडेच खूप डिमॅट अकाउंट आली आणि आता आपले गुंतवणूकदार पण सक्षम आहेत, आपण मार्केट सांभाळू शकतो असं एक चित्र झालं. पण परदेशी गुंतवणूकदार किती महत्वाचे आहेत हे आत्ताच्या पडझडीत कळतंय. तर त्यांचा मूड कसा ओळखता येतो आपल्याला? ओके, ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, परदेशी गुंतवणूकदार म्हणजे काय, हे याच्या आपल्याला एक 2 मिनिट आपण याच्यावरती विचार करूया. परदेशी गुंतवणूकदार हे एक स्पेक्युलेटिव्ह कॅपिटल जे परदेशातून येतं त्याच्यासाठी एक गोंडस असं नाव आहे. ओके, आपण त्यांना FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो, पण ते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सहसा नाही करत. त्यांचा हा पैसा हा स्पेक्युलेटिव्ह म्हणजे मला कुठे सगळ्यात जास्त परतावा मिळतो या पद्धतीचा बऱ्याचदा असतो. आणि ते बऱ्याचदा त्यांना भारताची माहिती नसते, कंपन्यांची फारशी माहिती नसते, त्यामुळे ते बऱ्याचदा अतिशय कठोरपणे त्यांची जी सूत्र असतात, P रेशो किती असायला हवा वगैरे वगैरे, ती सूत्र अतिशय कठोरपणे ते अवलंबतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला मार्केटचा PE 20च्या पुढे गेलेला दिसतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये तो मार्केट ओव्हर बॉट असा असतो, त्यामुळे ते लगेच आपला वेट कमी करतात. आणि तो अतिशय भावनेच्या आहारी न जाता घेतलेला निर्णय असतो. अतिशय कठोरपणे ते पैसे काढतात आणि ते दुसरीकडे टाकतात. आणि त्यांना ज्या वेळेला अशा चायना वगैरे सारख्या संधी मिळतात किंवा US मध्ये इंटरेस्ट रेट वर गेले अशा पद्धतीच्या घटना घडतात त्यावेळेला ते अतिशय निर्दयीपणे आपला पैसा काढून घेतात. त्यामुळे आपण ह्या पैशामागची मानसिकता समजून घेणं जरुरीचं आहे. मग एकदा ही मानसिकता समजली की त्यांचा मूड ओळखणं अतिशय नाही आहे, पण सोपी गोष्ट आहे की त्यांच्याच नजरेसमोर बाकीच्या संधी काय आहेत. म्हणजे माझं तुमच्याशी भावनिक नातं नाही आहे, तुमच्यापेक्षा त्यांनी जर मला 4 पैसे जास्त दिले तर मी तिकडे जाणार. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं त्यावेळेला तुम्ही माझ्या दृष्टिकोनातून विचार करू शकता की बा आता याच्यासमोर आणखीन काय काय पर्याय आहेत. अच्छा, तो पर्याय माझ्यापेक्षा जास्त आहे, मग हा पैसा काढणार. तर ह्या गोष्टी आपल्याला
माहिती असायला हव्यात. आणि दुसरी गोष्ट तुम्ही असं म्हणालात की भारतीय गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक आहे भारतीय बाजारपेठेमध्ये ती सुद्धा अतिशय चांगली असल्यामुळे आपण बऱ्याचदा हे शॉक्स ॲब्सॉर्ब करू शकतो. म्हणजे तुम्ही जे म्हणालात त्याच्यामध्ये पण सत्य आहे. पहिल्यासारखी परिस्थिती नाही आहे की अमेरिकेमध्ये कोणाला शिंक आली, अमेरिकन अर्थव्यवस्थेला शिंक आली की भारतामध्ये सगळ्यांना सर्दी होणार, असं राहिलेलं नाही आता. पण तरीसुद्धा FII हा भारतामध्ये भारताच्या बाजारामधले अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सामान्य गुंतवणूकदार जो आहे तो थोडासा भावनिक असतो, म्हणजे नेमका तो शेअर घेतो आणि मग तो पडतो वगैरे, असे रील पण बरेच व्हायरल होतात. तर त्याने पण असं थोडंसं FII सारखं भावनिकदृष्ट्या विचार न करता प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे. प्रॅक्टिकलीच विचार करतात. किंबहुना हा जो एक त्याच्यावरती मी एक लेख लिहिला होता पूर्वी की मी माझी गुंतवणूक केल्या केल्या का घसरते. तर त्याचं कारण खूप विचार करून गुंतवणूक केली असं एक साधा उत्तर आहे त्याचं. म्हणजे कसं की मला एक कंपनी दिसली, मला ती आवडली, पण माझं असं मन तयार होईपर्यंत त्या कंपनीमध्ये असा रनअप झालाय की मी ज्या बिंदूवरती इन्व्हेस्ट केली आहे ती FII साठी सेल करायची वेळ आहे. ओके, मी अभ्यास करण्यामध्ये खूप वेळ घालवला, विचारपूर्वक निर्णय घेतला आणि मी सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या, सगळी गुणोत्तरं बरोबर आहेत, अशा ही वेळ येईपर्यंत थांबलो. तर ती त्याचं डाऊन सायकल चालू व्हायची वेळ असते बऱ्याचदा. त्याच्यामुळे आपल्याला माझी गुंतवणूक गेल्या गेल्या का घसरते त्याचं कारण तिथे समजतं. भावनिकदृष्ट्या दुसरा एक त्याच्यामध्ये गोष्ट होते की बऱ्याचदा गुंतवणूकदार काय म्हणतात की बुवा ही कंपनी मी 2,000 रुपयापर्यंत जाईल अशा पद्धतीने 1,000 रुपयाला विकत घेतली आहे. आता सध्या भाव आहे 600, तर मला 400 रुपयाचं नुकसान होतंय. तर मी 400 रुपयाचं नुकसान नाही करणार. त्याला लॉस ॲव्हर्जन म्हणतात. हा एक बायस आहे किंवा एक वाईट गोष्ट आहे. तर ती 400 रुपयाचा लॉस नको म्हणून माणूस त्याला धरून बसतो. तर ह्याच्यामध्ये मन घट्ट करून करायची गोष्ट अशी असते की त्याला स्टॉप लॉस म्हणतो आपण. की मी 100 रुपये 1,000 रुपयाने गुंतवणूक केली आणि ती 2,000 रुपये जाईल अशी माझी अपेक्षा आहे, परंतु माझा स्टॉप लॉस हा 800 आहे. त्यामुळे ही गुंतवणूक जर 800च्या खाली गेली तर मी ती विकणार आणि दुसरीकडे कुठेतरी करणार जिथे मग माझे पैसे वाढू शकतात. तर ही नियम आहेत, खेळाचे जसे नियम असतात तसे गुंतवणुकीचे नियम आहेत. तर तुम्ही काही नियम नाही वापरले किंवा काही नियम फॉलो नाही केले तर तुमचं नुकसान होऊ शकतं. तर याच्यामध्ये भावना ही महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु कित्येकदा जास्त विचार केल्यामुळे सुद्धा नुकसान होऊ शकतं. साधारण आत्ता तरुणाईचा कल कशाकडे वाटतोय तुम्हाला? तर तो एक इन्व्हेस्टमेंटसाठी कोणता ऑप्शन त्याला जास्त योग्य वाटतोय किंवा जास्त आकर्षित करतोय? तरुणाई ही सध्या गेले 5-6 वर्ष मी पाहतोय हे पळत्याच्या पाठीमागे लागणारी थोडंसं एक त्यांचा कल दिसून येतो. ज्या वेळेला क्रिप्टो करन्सीजची चलती असते त्यावेळेला बरेचसे लोक असं बाकीचं सगळं विकून क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करतात. ज्यावेळेला F&O पीकवरती होते, F&Oचे व्हॉल्युम्स कुठल्या लेवलला गेले होते. आपण भारत हा जगातला नंबर 1चा F&O टर्नओव्हरवाला देश झाला होता इन टर्म्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स. तर त्याची ज्यावेळेला चलती असते त्यावेळेला लोक त्याच्या मागे तरुण पिढी हे जरा त्याच्यामुळे जास्त आहे. त्याच्यामध्ये 2 कारणं आहेत. पहिली गोष्ट ही गुंतवणूक ही इतर गोष्टींसारखीच दाखवायची गोष्ट झालेली आहे. की मी हे केलं तर ते दाखवायसाठी म्हणून हे कल जे आहेत ते ट्रेंड्स ज्याला म्हणतात ते अतिशय उपयोगी पडतात. तर सध्या बऱ्याच लोकांनी तुमचे जे प्रश्न तुम्ही मला पहिल्यांदा विचारले मला असं वाटलं की तुम्ही त्या पिढीचं थोडंसं रिप्रेझेंटेशन करताय का, की त्यांना असं वाटतं कारण त्यांनी हे फॉल पाहिलेलं नाही आहे, मार्केटचं डाऊन सायकल पाहिलेलं नाही आहे बऱ्याचदा. त्यामुळे आता काय वाट लागली मार्केटची वगैरे अशा पद्धतीचे विचार आपल्याला दिसतात, ऐकायला येतात, रील्स वगैरे दिसतात. सो 4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही मगाशी सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक ही सदैव वर जाणारी गोष्ट नाही आहे. एखादी गोष्ट जर सरळ रेषेत वर जात असेल तर ती गुंतवणूक नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स मिळण्याची शक्यता खूप कमी आहे रिस्क नसल्यामुळे. दुसरी गोष्ट मार्केटमध्ये काही म्हणजे असं काय ज्याला म्हणायचं अबनॉर्मल असं झालेलं नाही आहे. ही अतिशय नॉर्मल नॅचरल नैसर्गिक गोष्ट आहे जी काही चालली ते आणि त्याची कारणं आहेत आणि आपण ती कारणं समजून घेतली तर आपल्याला योग्य पद्धतीने तिसरा मुद्दा गुंतवणूक आपण त्या मार्गाकडे वळवू शकतो. तर कुठे वळवू शकतो तर लार्ज कॅप्स असं मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे ब्लू चिप्स, लार्ज कॅप, चांगल्या सॉलिड कंपन्या ज्यांच्यामध्ये अनाकलनीय अशी घट झालेली आहे आणि कंपनीमध्ये प्रॉब्लेम काहीच नाही आहे पण मार्केटने त्यांना काहीतरी चुकीच्या
कारणासाठी म्हणून डावललेला आहे. तर अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची चांगली वेळ आहे. ॲक्च्युअली मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे सेल लागलाय मार्केटमध्ये, तर चांगल्या गोष्टी घ्यायची ही वेळ आहे. ही तिसरी गोष्ट झाली. चौथी गोष्ट, कमॉडिटीज ही अतिशय दुर्लक्षित गोष्ट असते. ज्यावेळेला मार्केट वरती जातो आणि तुमच्या स्मॉल कॅप्स आणि लार्ज कॅप्स हे 40-50% द्यायला लागतात, त्यावेळेला सगळे म्हणतात सोनं शी 5-5.5% रिटर्न्स. पण कमॉडिटीची व्हॅल्यू समजून घ्यायची ही गोष्ट आहे. किंबहुना मी असं म्हणेन की मल्टी असेट पोर्टफोलिओ उभा करण्याची चांगली वेळ आहे. आणि ह्या 4 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर माझ्या मते तरुण पिढी सुद्धा लॉंग टर्मसाठी चांगली गुंतवणूक करू शकेल. आणि मी असं का म्हणतोय, कारण तरुण पिढीने लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करण्यामध्ये त्यांचा खूप जास्त फायदा आहे. की मगाशी म्हणाल्याप्रमाणे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगसाठी वेळ जो लागतो हे त्याच्या जॉमेट्रिकल प्रपोर्शनने वाढतात. म्हणजे जेवढे जास्त वर्ष द्यायला लागतात त्याच्या वर्गाने तुम्हाला गुंतवणूक मध्ये रिटर्न्स मिळू शकतात. त्यामुळे आपण तरुण पिढीने अतिशय विचारपूर्वक लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करणं जरुरीचं आहे. आणि एकदा तुमच्या लॉंग टर्मसाठी तुमच्या गोलसाठी गुंतवणूक झाली की मग उरलेलं स्पेक्युलेटिव्ह कॅपिटल तुम्ही खुशाल बिटकॉईनमध्ये टाका किंवा F&O करा. पण पुढच्या भवितव्याची आपल्याला पहिल्यांदा काळजी घ्यायला हवी. साधारण एक हा शेवटचा प्रश्न आहे की साधारण काय भविष्य, काय भारतीय शेअर बाजाराचं भविष्य? अतिशय उज्ज्वल आहे. अतिशय उज्ज्वल आहे. कारण बऱ्याच काय जवळपास सगळ्याच पॅरामीटर्समध्ये आपण ही जगातल्या अतिशय चांगल्या अतिशय चांगल्या बाजारपेठांमधली एक बाजारपेठ आहोत. आपल्याकडे यंग लोकांचं गुणोत्तर चांगलं आहे. आपल्या आर्थिक वाढीचा दर हा सगळ्यांपेक्षा चांगला आहे. आपल्याकडे बरंचसं असं अनटॅप्ड पोटेन्शियल आहे. बरेचसे मार्केट्स जे आपण एक्सप्लोअर केलेली नाही आहेत. आपल्याकडे उद्योजक भांडवल म्हणा आणि बुद्धिमत्ता म्हणा या दोन्ही गोष्टी मुबलक आहेत. सरकारची धोरणं ही उद्योग स्नेही म्हणता येतील अशा पद्धतीची आहेत. तर आपल्याकडे बऱ्याच आघाड्यांवरती अतिशय चांगली अशी पोटेन्शियल आहे. त्यामुळे आपलं भविष्य उज्ज्वल आहे. परंतु मगाशी म्हणाल्याप्रमाणे मार्केट ही सरळ रेषेत वर जाणारी गोष्ट नाही आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली आणि आपण लॉंग टर्मसाठी चांगला व्यवस्थित मल्टी ॲसेट असा पोर्टफोलिओ तयार केला तर भविष्य आपलं उज्ज्वल आहे. ओके, म्हणजे थोडक्यात घाबरू नका आणि जे काही गुंतवणूक कराल ते नियम पाळून करा. मगाशी एक तो खूप चांगला मुद्दा होता की नियम पाळणं हा शेवटी एक खेळ आहे आणि तिथे नियम पाळणं खूप गरजेचं आहे. सरांनी सांगितलं तसं जर ओव्हरऑल या पॉडकास्टमधून 2-3 गोष्टी जर घ्यायच्या असतील तर मार्केट सरळ रेषेत जाणारी गोष्ट नाही. तिथे जर उतरायचं असेल तर अभ्यास करायला हवा, नियम पाळायला हवेत आणि लॉंग टर्मच्या दृष्टीने प्लॅनिंग करायला हवं. तर ही खूप उपयुक्त माहिती आहे आजच्या तरुणाईसाठी जी भारताचं भविष्य आहे. आणि ती जर व्यवस्थित गुंतवणूक करत असेल तर सर म्हणाले तसं नक्कीच शेअर बाजाराचं भविष्य पण खूप उज्ज्वल आहे. तर आज या नोटवरती सर आजचा पॉडकास्ट आपण थांबवूया. खूप चांगली माहिती आपण दिलीत, ती नक्की आम्ही फॉलो करू, आमचे जे प्रेक्षक आहेत ते फॉलो करतील आणि पुन्हा नवीन माहिती घेण्यासाठी आम्ही तुम्हाला भेटत राहू. तोपर्यंत आत्ता थांबूया. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. चांगल्या गुंतवणुकीसाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांना शुभेच्छा.